बघूया. कच्चा आंब्याचा पल्प, पिकलेला आंबा, मीठ, एक वेलची आणि गूळ. आता आपण या पिकलेल्या आंब्याचा पल्प करून घेऊया. आता मँगो पल्प तयार आहे. आता आपण वेलची चेचून घेऊया. घेतलेला आहे. आता आपण ती वाटीत काढून घेऊया. आता आपण हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आपण मँगो पल्प टाकूया. कच्च्या आंब्याचा पल्प, गूळ, आणि चिरलेली वेलची, आणि थोडंसं मीठ. आता आपण हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आता आपला मँगो पल्प तयार आहे आणि आपण आता हे पल्प या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण हलवून घेऊया. त्याला उकळी येस तोपर्यंत आपण हलवत राहूया. आता ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस आता आपण या ताटांना तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं मिश्रण ह्यात टाकून घेऊया.
आता आपण 2 दिवस त्याला वाळून द्यायचंय. मी 2 दिवस झाल्यानंतर तुम्हाला आंबा पोळी दाखवते. नमस्कार मंडळींनो, मी तुम्हाला कालच आंब्याची पोळी कशी बनवायची ती दाखवली होती. ती बघा खूप छान झालेली आहे आणि मी हे जे रोल पण करून घेतलेले आहे ते मी टेस्ट करते. खूप छान झालेले आहे. तुम्हाला जर पाहायचे असेल तर खालच्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.